जय जय राम कृष्ण हरी. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा समश्लोकी अभंगात रचलेला ग्रंथ म्हणजे अभंग मंत्रगीता. त्याची ओळख आपण करून घेत आहोत. आता आपण भाग 4 प्रथम अध्यायातील अभंग क्रमांक 16 पासून सुरुवात करूया. त्याचा श्लोक आहे, द्रौपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहू शापात दग्मो पृथक पृथक. अभंग आहे, जनक द्रौपदीचा ऐका ज्याच्या नामे यमा धोका, पाची पांडवांची मुले माझी अभिमन्यू दादुले, अन्यत्र हे देशपती मिळुनी जळज वाजविती, आपुलाले पृथकाकारे तुका म्हणे एकसरी. जनक द्रौपदीचा इथून अभंगाची सुरुवात होते. जनक द्रौपदीचा म्हणजे राजा द्रुपद. एवढे मर्यादित उल्लेख नाही तर त्यापुढे तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या नामे यमा धोका. या अर्ध्या चरणातच त्याचं बांधून ठेवलेलं आयुष्य उलगडते. अघटित झालेले अनेक प्रसंग म्हणजे द्रोणाचार्यांशी असलेलं शत्रुत्व, दृष्टद्युम्न पुत्रप्राप्तीसाठी केलेली सिद्धता आणि द्रौपदीचे वस्त्रहरण, तसेच अनेक राजांशी झालेली युद्धे आणि त्यात मिळवलेला विजय, या सर्वांचे वर्णन तुकारामांनी ज्याचे नामे यमा धोका या ओळीतून राजा द्रुपदाची वीरता प्रकट केली आहे. याच प्रसंगात अभिमन्यूचाही उल्लेख आला आहे. द्रुपदापासून ते अभिमन्यू अशा 3 पिढ्या आणि सर्व राजे एका सुरात रणशंख वाजवित आहेत. सर्वांच्या वीरतेची झालेली एकजूट हे सर्व या अभंगातून समजते. याच्या पुढे 17वा अभंग, स घोषोधात राष्ट्राणाम हृदयाने विदारयन नभश्च पृथ्वीचैव तुमुलो व्यनुनादयत. अभंग, ते घोष धार्त राष्ट्राचे करी छेदन धैर्याचे, विदारित वक्षस्थळा दिली सर्वांशी अवकळा, गगन आणि भूमी झाली नादे करुनी श्रमी, तुका म्हणे सैन्य थोरवी महातुंबळ गर्जवी. या अनुवादित अभंगातून आपण श्लोकापेक्षा अधिक जे वर्णन झालेलं आहे तेच आपण पाहत आहोत. यात करी छेदन धैर्याचे असे वर्णन आले आहे. ते कौरव सेनेचे रणशंख निदानाने पांडव सेनेचे धैर्य, धाडस, शूरता पाहून शत्रू सैन्यात भीती निर्माण झाली आहे आणि हीच तर पांडव सेनेची थोरवी आहे. तुका म्हणे सैन्य थोरवी महा तुंबळ गर्जवे. तर 18वा अभंग बघूया. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्त राष्ट्रान कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः. आणि अभंग, आप्त व्यवस्थित सारे पाहोनी स्वचमुकैवारे, धार्त राष्ट्र कपिध्वज घेऊ पाहे युद्धा आज, उचलून करू धनु करी हासे कौतुके अंतरी, आरंभावी खणाखणी तुका म्हणे त्या निर्वाणी. अभंग वाचन झालं तर त्यातून आपल्याला पांडव सैन्याची महती ऐकून भीतीने ग्रासलेल्या सैन्याची पुन्हा एकदा दुर्योधन पाहणी करतोय हे समजते. आप्त आणि स्वचमू हे सर्व त्याच्या सैन्याची शस्त्रांची रचना व्यवस्थित आहे ना, पुन्हा पुन्हा दुर्योधन निरखतो. अभंगाची पहिलीच ओळ सांगते की आप्त व्यवस्थित सारे पाहोनी स्वचमू कैवारे. हे पाहून दुर्योधन मनातल्या मनात हसतो आणि ते चेहऱ्यावर तुकारामांना दिसते. उचलून धनु करी हासे कौतुके अंतरी. युद्धाची घाई झालेल्या दुर्योधनाच्या निर्वाणीचा क्षण म्हणजे युद्धाची सुरुवात, म्हणजेच आरंभावी खणाखणी तुका म्हणे त्या निर्वाणी. दुर्योधनाचे सैन्य निरीक्षण आणि तुकारामांचे दुर्योधन निरीक्षण यात सातत्य दिसते आहे. आता 19वा बघूया आपण. ऋषिकेशम तदा वाक्यमिदमाह महीपते सेनयोयुर्भरे मध्ये रथम स्थापय मेच्युत. आणि अभंग, तेव्हा पार्थ ऋषिकेशा बोले कैसा हसोनी, मध्यभागी नेई रथ मनोरथ पुरवणी, उभय सेना पाहेन मी ऐशा भूमी करी उभा, श्री अच्युताचे वंदुन पाय तुकाया सोय दिसेबा. येथे वीर योद्धा अर्जुन सारथी श्रीकृष्णास विनंती करतो की दोन्ही सैन्यामध्ये रथ नेऊन उभा कर.
आणि हे माझे मनोरथ तू पूर्ण कर. हे बोलताना अर्जुनाच्या चेहऱ्यावर हास्य का दिसते, तर अभंगात बोले कैसा हसोनी या वर्णनात अर्जुनाला वाटते की आरंभावी खणाखणी सांगायला ठीक आहे, पण या सैन्यात कोण कोण आहे, त्यांची व्यूहरचना कोणती आहे हे नको का बघायला. तसेच हे निरीक्षण न करता युद्ध अर्जुनाला हास्यास्पद वाटते. 20वा श्लोक काय म्हणतो बघूया आता. 20वा अभंग. याव दैवात निरीक्षेहम योद्धु कामान व्यवस्थितान कैर्मर्यायः सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यये. आणि 20वा अभंग. तो की जो या समीप आहे मन संदेहे वाराया झुंजार जे उभे रथी मोक्ष ग्रंथी बांधाया आम्ही तरी कोण कोणा नारायणा भांडावे तुका म्हणे ऐसे देवा अर्जुन तेव्हा बोलिला. यात दोन्ही सैन्यांचे निरीक्षणातून कोणाकोणाला मोक्षापर्यंत न्यायचे हे अर्जुन पाहतो. कोणाकोणावर वार आणि कसे करायचे, कोणाकडून करवायचे हे मनातील अनेक शंका दूर होतील यासाठी पुन्हा तो विचारतो, आम्ही तरी कोण कोणा नारायणा भांडावे तुका म्हणे ऐसे देवा अर्जुन तेव्हा बोलिला. आता 21वा. योत्स्यमानान वेक्षेहम य एतेत्र समागतः धार्त राष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षवः. अभंग. पाहिन मी योद्धे वीर वीर धीर प्रतापी मिळवणी आले आप्तवर्ग किंवा स्वर्ग साक्षेपी मज भासते दुर्बुद्धी नाही शुद्धी चोखट तुका म्हणे पार्थ जीवा लागी देवा खटपट. या अभंगात स्वर्गेच्छू नातलगांना पाहताना अर्जुन म्हणतो, मज भासते दुर्बुद्धी नाही शुद्धी चोखट. या युद्धात दुष्टपणा व घातपाताची लक्षणे दिसतात. युद्धात नैतिकता नसल्याने देवाला अर्जुनाच्या रक्षणासाठी काहीतरी खटपट करावी लागणार असे तुकारामांना वाटते आणि म्हणून सांगतात, तुका म्हणे पार्थ जीवा लागी देवा खटपट. आता 22वा अभंग काय सांगतो बघूया. एवं मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनायोरुर्भर भयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तम. हा संजय उवाचा श्लोक आहे. अभंग काय म्हणतो बघूया. ऋषिकेशा गुडाकेशा बोले ऐसे प्रार्थुनी भारतराया संजय बोले प्रेमे डोले अंतरी त्या दो सैन्या मध्यभागी रथ शारंगी उभा करी तुका म्हणे विजयी रथ विजयी पार्थ सांभाळी. या अभंगात रणांगणाचे वर्णन सांगणारा संजय प्रेमे डोले अंतरी. संजयच्या मनात प्रेमाचा कल्लोळ उठला आहे. रथ शारंगी उभा करी हा रथ बघून तो भाकीत वर्तवतो, तुका म्हणे विजयी रथ विजयी पार्थ सांभाळी. श्रीकृष्णाचे सारथ्य करणारा रथ हा विजयी रथ आहे आणि म्हणून पार्थ अर्जुनाला तोही सांभाळतोय. तो विजय मिळवणारच हे विजयाचे निश्चितीकरण आनंदाने हास्यमुखाने संजय व्यक्त करतो. आता 23वा अभंग. भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षितां उवाच पार्थ पश्यैत्यान समवेतान कुरुनीती. आणि अभंग. समोर भीष्मद्रोणांच्या भूपाळांच्या सन्मुख पार्थ पाहे म्हणे याते मिळाले ते कुरुप्रती तेव्हा विस्मव कृष्णामनी विचार ध्यानी आणिला आणि कौतुक दिसत आहे तुकया साह्य तीन बंधू. याच्यामध्ये पितामह भीष्म आचार्य द्रोणाचार्य हे कौरवांच्या बाजूने लढणार हे पाहिले. अभंगातील अर्जुन भीष्मांना कुरुपती म्हणतो. कुरुपती या शब्दातून या दोन वीरांचा कर्मयोग स्पष्ट होत आहे. कुरुवंशाच्या हस्तिनापूरच्या सिंहासनाशी एकनिष्ठ राहण्याचा निश्चय हा भीष्मांनी केला होता आणि त्याप्रमाणे भीष्म कौरवांच्या बाजूने लढायला उभे होते. द्रोणाचार्यांची आचार्यपदी नेमणूक म्हणून कुरु सिंहासनाने केली आणि राजाश्रयही मिळाला. त्यामुळे नातीगोती तुम्हाला काय वाटते हे इथं महत्त्वाचं नाहीये, पण कृष्णाला मात्र याचे आश्चर्य वाटते. तेव्हा विस्म कृष्णामनी विचार ध्यानी आणिला विचार केला तर भीष्म आणि द्रोणाचार्यांची नैतिकता
अर्जुनाने समजून घेतलेली दिसते, म्हणूनच त्यांना तो प्रश्न विचारत थांबत नाही. याबद्दलचे श्रीकृष्णाला अर्जुनाचे कौतुक करावेसे वाटते आणि म्हणून ते कौतुक अभंगातून तुकाराम व्यक्त करताना म्हणतात की काही कौतुक दिसत आहे तुकया साह्य दीनबंधू. आता आपण 24वा अभंग बघूया. तत्रा पश्यत स्थितान पार्थम पितृनथ पितामहान आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान संखिस्तथा. अभंग पहा. तो पार्थ पाहे चुलते क्रोधे पिते खवळले आजे त्यातही तयाप्रती नाही क्षिती उपमा. गुरु मामे आणि भाऊ आपुले जीव प्रत्यक्ष पुत्र पौत्र तयासही तुका पाठी पाही त्या पाठी. नातेवाईकांची यादी जशी श्लोकात आली आहे तशीच अभंगातही आली आहे. अभंगातील अर्जुन विशेष वर्णन करतो की आपुले जीव प्रत्यक्ष, ज्या जीवांचं रक्षण मी करायला हवं ते माझ्याशी लढणार आणि मलाही त्यांच्याशी युद्ध करावं लागणार. हा प्रश्न अर्जुनाच्या मनात निर्माण झाला आणि पुढील अभंगात पुन्हा त्याचं उत्तर काय मिळतं का पाहूया. अभंग 25वा. श्वशुरान सुहृदश्चैव सेन योयुर्भयोरपि तान समीक्षस कौन्तेयः सर्वान बंधून व्यवस्थिता. अभंग. सासरे सोयरे तेही निसंदेही जे उभे त्या दोही फौजे आत युद्धी ख्यात लाविते. कौन्तेय देखोनिया जीवी माया झळंबे बंधुतेही रणांगणी तुकावाणी ज्या लागी. आधीच्या श्लोकातील राहिलेल्या सर्व नातेवाईकांचे उल्लेख ह्या श्लोकात आणि अभंगातही आले आहेत. उल्लेख केलेले सर्व माझ्याशी लढायला निसंदेह उभे आहेत. त्याचा अर्जुनाला आश्चर्य वाटतं आणि हे सर्व कौन्तेय देखोनिया जीवी माया झळंबे. अर्जुनाच्या मनावर मायेने ओरखडे उठले आणि जीवाला ग्रासून टाकले आणि हे समर्पक वर्णन तुकारामांच्या अभंगात आलं आहे. आता 26वा श्लोक काय म्हणतो बघूया. अर्जुन उवाच कृपया परयाविष्ठो विशिदन्नीम ब्रवीत दृष्टेव स्वजनम कृष्ण युयुत्सम समुपस्थितः. आणि अभंग. कृपे करून आविष्ठ परनिष्ठ भावार्थी ऐसा विषादे बोलिला कृष्णा भला पार्थिव. देखियले स्वजनास आपणास जे वंद्य युद्धार्थी ते उभे सिद्ध जे निषिद्ध तुकयाशी. रणांगणावर युद्धासाठी सज्ज झालेल्या अर्जुनाच्या मनात दयेने मायेने प्रवेश केलाय. युद्ध आणि दया एकत्र येणं म्हणजे केवढा विरोधाभास आहे ना. आणि तो सांगण्यासाठी अर्जुन कृष्णाशी बोलू लागला की ऐशा विषादे बोलिला. त्याच्या मनात विषाद निर्माण झालाय. युद्ध करण्यासच विरोध दर्शवलाय. देखियले स्वजनास, हे स्वजन माझीच माणसं आहेत आणि आपणास जे वंद्य, आपल्याला म्हणजे तुला आणि मला ही सर्व वंदनीय आहेत. युद्धार्थी जे उभे सिद्ध ते सर्व कोणत्याही क्षणी युद्ध करायला सिद्ध झालेत आणि हे निषिद्ध तुकयासी, मला हे मान्य नाही. अशी ही अर्जुनाची अवस्था तुकारामांनी अतिशय सोप्या भाषेत शब्दबद्ध केलेली आहे. आता पुढचा 27वा अभंग पाहूया. सिदंती मम गात्राणी मुखम च परिशिष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. अभंग. पीडिती सर्वही गात्रे कळा वस्त्रे त्यागिली शरीरी सुटतो कंप रोम रोम कापती तुका विनवी नारायणा क्लेश मना पार्थाच्या. या श्लोकाचा अनुवाद शब्दशः जसाच्या तसा अभंगात आला आहे. शरीरी सुटतो कंप रोम रोम कापती हे शारीरिक वर्णन झालं, पण अर्जुनाच्या वर्णनात त्याच्या मनातल्या वेदना किती होत आहेत हे तुकारामांच्या अभंगात आलं आहे. आणि मग तो काय प्रतिक्रिया व्यक्त करतो की तुका विनवी नारायणा क्लेश मना पार्थाच्या. पार्थाच्या मनाला अतिशय क्लेश होत आहे. आता पुढे 28वा अभंग बघूया. गांडीवं स्त्रतते हस्तात त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. आणि अभंग. हातापासून गांडीव गळते जीव दगदला उभा राहोही नाशके चित्त शोके भ्रमिष्ट. तुका म्हणे करुणानिधी हे उपाधी
निवारा. अर्जुनाला हे पाहून, त्यांचा विचार करून अर्जुनाचे अवसान गळाले आणि चित्ताला भ्रम झालाय. हे श्लोक व अभंगातून समजतेच. ओळीत तुकाराम म्हणतात, करुणानिधी ही उपमा कृष्णाला देतात आणि अर्जुनाला यातून बाहेर काढण्याची विनंती करतात. तुका म्हणे करुणानिधी हे उपाधी निवारा. हे खासियत तुकारामांच्या अभंग रचनेत दिसून येते. आता 29वा अभंग बघूया. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजन माहवे. अभंग. देखतो मी निमित्तास विपरीतास केशवा नहीं कल्याण मी देखे आवघे सखे मारुनी. तुका म्हणे जैसे भये तैसे स्वये निवेदी. या अभंगानुवादात केशव म्हणजे श्रीकृष्णाजवळ अर्जुन स्वतःच्या भीतीची कबुली देतो. ते कर्म आहे हे सांगतोच आहे, पण तरी म्हणतो त्या कर्माबद्दल नाही कल्याण मी देखे अवघे सखे मारुनी. आणि पुढे अर्जुन सांगतो, तुका म्हणे जैसे भये तैसे स्वये निवेदी. स्वतःच भीती कबूल करतो. आणि मग 30वा श्लोक काय म्हणतो बघूया आता. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानिच किम नो राज्येन गोविंद किम भोगैर्जीवितेन वा. आता ह्यात अभंगही बघूया. न इच्छी मन माझे काही राज्याधिक ओझे जय कांक्षे वीण तुझे पाय दिव्य आहे ती. कृष्णा गोपाळा माधवा नित्य प्राणाचा विसावा आम्हा कासयासी व्हावा हा संसार घातकी. राज्य भोगे जीवित हे या सुखाचा संदेहे आता माझी पाहे लाज रक्षी दयाळा. गोविंदा काय अमुते चाळवणी गोपा भाते तुका म्हणे कुशब्दाते त्रास मानी बोखटिया. या अभंगातून अर्जुन श्रीकृष्णाजवळ मनातील क्लेश बोलून दाखवतो. या राज्यावर जय मिळून कारभार सांभाळण्यापेक्षा अन्य कोणत्याही लाभापेक्षा तुझे दिव्य पाय माझ्याजवळ आहेत. हे कृष्णा गोपाळा माधवा त्याची आराधना करून नित्य प्राणाचा विसावा तूच आहेस. राज्य मिळवणे म्हणजे हा संसार घातकी आहे. आणि पुढे म्हणतो, मी इथे रणांगणावर लढण्यासाठी आलो आणि न लढता परत गेलो तरी ते मला शोभणार नाहीये. होणारा राजा वीर लढवय्या अर्जुन न लढता माघार घेतली तर हास्यास्पद ठरेलच. काही वेळा कुशब्दही लाभदायक ठरतात असंही त्याला वाटतं. तो म्हणतो, तुका म्हणे कुशब्दाते त्रासमानी वोखटिया. यासाठी एक प्रसंग आठवतो, तो कर्णाचा. भर राज्यसभेत सूतपुत्र या शब्दाने त्याचा अपमान झाला होता आणि त्याच प्रसंगी तो राजाही बनला. कसा तर दुर्योधनाचा मित्र झाला. दुर्योधनानं मैत्री केली त्याच्याशी आणि त्याला राज्य दिले. राज्यपद त्याला प्राप्त झाले. आता सूतपुत्र या कुशब्दाने त्याला राजा बनवले म्हणजे कर्णाला ते दुर्योधनाने. आता निंदा नालस्ती अर्जुनाला घातकी संसाराचे ओझे घेण्यापेक्षा निंदा नालस्ती झाली तरी चालेल, पण श्रीकृष्णाच्या पायाजवळ थांबावे एवढीच त्याची अपेक्षा आहे. न लढण्याला श्रीकृष्णानं त्याला हो म्हणावं म्हणून तो श्रीकृष्णाची आराधना करत आहे. तुकारामांनी अभंग रचना रोचक शब्दात केली आहे. असे अभंग वाचनातून व्यक्तिवर्णनातून मनाचे कप्पेही तुकारामांनी उलगडलेले आणि आपल्याला ते वाचता येतात. आज इथंच तुकारामांना वंदन करूया, इथेच थांबूया. कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण हरी.